बातमी नाशिकमधून आहे। कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावाखाली 4 कोटी रुपयांचा मोठा घोटाळा उघडकीस आलाय। संशयित आरोपी अभिषेक झेरेनं प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण गेडाम यांची बनावट स्वाक्षरी आणि शिक्क्यांचा वापर करून चक्क ट्रॅफिक वॉर्डन आणि रुग्णालय स्थलांतराचे बनावट आदेश काढलेत। विशेष म्हणजे या महाठगानं 70 कोटींच्या AICCTV प्रकल्पाचाही बनावट दावा केलेला होता। कागदपत्रांच्या पडताळणीनंतर हा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलेला आहे। पोलिसांनी आरोपीला ठाण्यातून अटक केली आहे आणि सध्या तो पोलीस कोठडीत असून अधिक तपास सुरू आहे। कुंभमेळा प्राधिकरणाच्या अध्यक्षांची बनावट स्वाक्षरी आणि शिक्के वापरून 4 कोटींचा घोटाळा करण्यात आला। ट्रॅफिक वॉर्डन नियुक्ती आणि रुग्णालय स्थलांतराच्या कामांचे बनावट आदेश तयार करत ही फसवणूक करण्यात आली। याआधी सुद्धा आरोपीनं 70 कोटींच्या AICCTV प्रकल्पाचं काम मिळाल्याचा बनावट दावा केलेला। संशयास्पद कागदपत्रांच्या पडताळणीनंतर हा संपूर्ण फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला। आता ठाण्यातून आरोपी अभिषेक झेरेला अटक करण्यात आली आहे।